कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने मुसळधार चालू केलेले आहे, परंतु कोल्हापूर शहरामध्ये थोडी उसंती घेतलेली आहे। तरीही धरण क्षेत्रामध्ये पाऊस जोरदार पडत आहे। या धरण क्षेत्रामध्ये पाऊस पडत असल्यामुळे पंचगंगेची पाणी पातळीचा सध्या झपाट्याने वाढताना दिसत आहे। आपल्याला बोलण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनचे व्यवस्थापक प्रसाद संकपाळ सर, काय सांगाल की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण कसं आहे आणि काय चाललंय? पाऊस तुम्ही म्हणाल्याप्रमाणे गेली साधारणपणे आठवड्याभर जोरदार झालेला आहे। जिल्ह्याला भारतीय हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट दिलेला होता। हा ऑरेंज अलर्ट आज आणि उद्या या 2 दिवसामध्येही सांगण्यात आलेला आहे। जरी कोल्हापूर शहरामध्ये पावसाने थोडी उसंत घेतलेली दिसत असली तरीसुद्धा घाटमाथ्यावरती आणि धरण क्षेत्रामध्ये पाऊस आहे। असं जरी असलं तरीसुद्धा आज मी तिला चिंता बाळगण्याचं कारण नाही आहे, कारण पंचगंगा जरी आता 35 फुटाच्या आसपास गेलेली असली तरीसुद्धा प्रशासनाच्या वतीनं सर्वतोपरी नियोजन करण्यात आलेलं आहे। जर स्थिती बघितली तर गेल्या साधारणपणे 4-5 दिवसामध्ये ॲव्हरेज 47, 46, 56, 52 आणि आज परत 47 असा जिल्ह्याची सरासरी आहे पावसाची। घाटमाथ्यावरील तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झालेली आपल्याला दिसून येतं। याच्यामध्ये प्रामुख्यानं राधानगरी, गगनबावडा, भुदरगड या तालुक्यांचा समावेश आहे। जिल्ह्यातील नद्यांवरती असणारे जे बंधारे आहेत ते साधारणपणे 57 बंधारे आज मितीला पाण्याखाली आहेत, परंतु या बंधाऱ्यावरती वाहतूक जरी आपण थांबवली असली तरीसुद्धा कोणत्याही ठिकाणी हा प्रमुख मार्ग नाही आहे। जिल्ह्यातील कुठल्याही भागाचा संपर्क तुटलेला नाही आहे। सर्व मार्ग अगदी व्यवस्थित सुरू आहेत। त्यामुळे नागरिकांनी काळजी करण्याचं, भीती बाळगण्याचं काही कारण नाही आहे। साधारणपणे या कालावधीमध्ये जे नुकसान झालेलं आहे, ज्याच्यामध्ये मग घराची भिंत पडली, घराचे पत्रे उडाले किंवा झाड पडलं, अशा पद्धतीच्या नुकसानीचा आपण जो नजर अंदाज करतो त्या नजर अंदाजाचा विचार करता साधारणपणे 25 ते 30 लाखांच्या आसपास जिल्ह्यामध्ये नुकसानीची पहिली नजर अंदाजी आकडेवारी आपल्याकडं आलेली आहे। कोल्हापुरातील पावसाने जरी उघडीप दिली, शहरातील दिली असली तरी घाट मात्र पाऊस मोठ्या प्रमाणात चालू आहे। कोणत्याही नागरिकांनी भीतीचं वातावरण बाळगू नये असंच आवाहन केलेलं आहे। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।